जी स्त्री काही बोलत नाही तीच पुरुषाला बदलते. हे तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल, पण ही खरी गोष्ट आहे. कारण स्त्रीची ताकद तिच्या बोलण्यात नसते, तर तिच्या शांततेत असते. ती जेव्हा शांत असते तेव्हा ती रिकामी नसते, तर ती गहनतेने भरलेली असते. तिची शांतता एक ढाल बनते, एक अशी ऊर्जा जी पुरुषाला स्पर्श करते, त्याला बदलते, त्याला आरसा दाखवते. पुरुषाचा स्वभाव विचार करणे, वाद घालणे आणि जिंकणे असा असतो. आणि जेव्हा कोणी त्याला उत्तर देत नाही तेव्हा तो गोंधळून जातो, अस्वस्थ होतो आणि शेवटी स्वतःकडे पाहू लागतो. आणि तिथूनच त्याचा बदल सुरू होतो. जेव्हा स्त्री शांत असते तेव्हा ती तिच्या सर्वात सामर्थ्यवान रूपात असते. बोलणारी स्त्री फक्त विचार देते, पण शांत स्त्री अस्तित्व देते. तिचे अस्तित्व औषधासारखे असते. ती शब्दांशिवाय पुरुषाच्या आत्म्यापर्यंत पोहोचते. जेव्हा स्त्री पुरुषाला समजावण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा ती त्याला स्वतःला भेटण्याची संधी देते. कारण जेव्हा कोणी उत्तर देत नाही तेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नांसमोर उभे राहावे लागते. आणि हीच भेट आत्मज्ञानाची सुरुवात असते. स्त्रीचे प्रेम हे तिचे शस्त्र नसते, तर तिचा स्वभाव असतो. ती कोणाला बदलण्यासाठी प्रेम करत नाही, ती फक्त प्रेम करते. पण हे प्रेम इतके शुद्ध, इतके शांत, इतके खोल असते की पुरुष स्वतःला बदलू लागतो. त्याला कोणताही आदेश दिलेला नसतो, कोणतीही सूचना दिलेली नसते, तरीही त्याच्या आत काहीतरी जागृत होऊ लागते. हीच आहे स्त्रीच्या शांततेची किमया. पुरुष बाहेरील जग जिंकण्यात व्यस्त असतो, पद, पैसा, कीर्ती. पण स्त्री ही अंतर्गत जगाची मालकीण असते. ती पुरुषाला बाहेरून आत खेचते. आणि हा ओढा सर्वात शक्तिशाली असतो जेव्हा ती काही बोलत नाही. ती शांत राहते, पण ती पुरुषाच्या शांततेला भंग करते. तिच्या शांततेत पुरुषाची अस्वस्थता विरघळते. बघा, जेव्हा स्त्री तक्रार करत नाही पण तरीही भुक्की असते तेव्हा पुरुष हादरतो. त्याला कळत नाही काय घडत आहे. तो इच्छितो की ती काही बोले, जेणेकरून तो काही उत्तर देऊ शकेल, काही उपाय शोधू शकेल. पण जेव्हा स्त्री फक्त पाहते, शांतपणे, खोल नजरेने, तेव्हा ती पुरुषाच्या आत्म्यापर्यंत पोहोचते. जर पुरुषाला स्त्रीची भीती वाटत असेल तर त्याला खऱ्या प्रेमाची भीती वाटते. आणि जो पुरुष त्या शांततेला समजतो तो खऱ्या प्रेमाला समजतो. जेव्हा स्त्री शांत असते तेव्हा ती फक्त पुरुषालाच बदलत नाही, तर ती संपूर्ण पिढ्या बदलण्याची क्षमता ठेवते. कारण ती जी ऊर्जा निर्माण करते ती मर्यादित नसते, ती वातावरण भर पसरते. तिच्या शांत ऊर्जेतून मुलं शिकतात, समाज बदलतो, मूल्य निर्माण होतात. ही शक्ती साधी शक्ती नसते, ही दिव्यता असते. ही मातृत्वाची ऊर्जा असते, प्रेमाची ऊर्जा असते, सृष्टीची ऊर्जा असते. म्हणूनच स्त्रीला देवी म्हणतात. आणि देवीला ओरडण्याची गरज नसते, ती पुरेशी असते. तिचे अस्तित्वच पूजेसारखे बनते. पुरुषाला स्त्रीला ऐकण्याची गरज नाही, त्याला तिला अनुभवण्याची गरज आहे. आणि स्त्रीला पुरुषाला समजावण्याची गरज नाही, तिला फक्त आपल्या शांततेत स्थिर राहण्याची गरज आहे. शांत स्त्री कमकुवत नसते, ती खूप शक्तिशाली असते. इतकी की तिची शांतता पुरुषाच्या आत्म्याला हलवते. ती काही बोलत नाही, पण सर्व काही सांगते. आणि जो पुरुष समजतो की त्याने तिला समजून घेतले आहे, तो त्या शांततेसमोर मुलासारखा होतो. हेच आहे शांत स्त्रीची ताकद, बदलाची ताकद, प्रेमाची ताकद, आत्म्याला स्पर्श करणारी ताकद. म्हणून जर तुम्ही स्त्री आहात आणि बदल घडवू इच्छिता तर शब्दांनी नाही, शिकवणुकीने नाही, तर आपल्या शांततेने, आपल्या प्रेमाने बदल घडवा. धन्यवाद.